नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. मीन राशीच्या मित्रांनो, तुम्ही तयार आहात का एका अशा महिन्यासाठी जो तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो? मार्च 2026 तुमच्यासाठी घेऊन येतोय स्पष्ट विचार, खोल करुणा आणि जबरदस्त आध्यात्मिक विस्तार. तुमचा स्वामी गुरु आता देतोय शांत पण गेम चेंजर प्रगतीचा संकेत. जर अलीकडे मनात गोंधळ होता, मेहनतीचं फळ उशिरा मिळत होतं, तर लक्ष द्या, या महिन्यात चित्र हळूहळू बदलताना दिसू शकतं. चला सुरुवात करूया मीन राशी मार्च 2026च्या सविस्तर भविष्याकडे. मीन राशीच्या मित्रांनो, 1 मार्च ते 31 मार्च ग्रहस्थिती तुमच्यासाठी महत्त्वाचा वळण देणारी आहे. 11 मार्चपासून गुरु सरळ गतीत मिथुनमध्ये, मन अधिक स्पष्ट, निर्णय क्षमता मजबूत. 21 मार्चपर्यंत बुध वक्री, संवादात थोडा विलंब पण चिंतनासाठी उत्तम काळ. 15 मार्चला सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करतो, स्वजागरूकता वाढते, आत्मविश्वास उंचावतो. आणि लक्षात ठेवा, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक महत्त्वाची संधी समोर येऊ शकते. तयार रहा. मीन राशीच्या मित्रांनो, मार्चमध्ये तुमची व्यावसायिक दिशा हळूहळू पण ठामपणे मजबूत होताना दिसते. महिन्याच्या सुरुवातीला पडद्यामागील काम वाढू शकते. 15 मार्च नंतर तुमची दृश्यमानता वाढते, नेतृत्व दाखवण्याची संधी मिळू शकते. 21 मार्चपर्यंत बुध वक्री असल्यामुळे महत्त्वाचे करार करताना घाई टाळा. पण 11 मार्च नंतर गुरुचा पाठिंबा मिळू लागतो, अडकलेली कामे हलू लागतात. जर तुम्ही सातत्य ठेवले तर करिअरला अचानक वेग मिळू शकतो. मीन राशीच्या मित्रांनो, या महिन्यात पैशांच्या बाबतीत शिस्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 2 मार्चला शुक्र तुमच्या राशीत, सुखसोयींवर खर्च वाढू शकतो. 21 मार्चपर्यंत मोठी गुंतवणूक थोडी पुढे ढकललेलीच बरी. पण चांगली बातमी अशी की 11 मार्च नंतर उत्पन्नाचे नवे मार्ग दिसू शकतात. घराशी किंवा संवादाशी संबंधित कामातून फायदा मिळण्याची शक्यता. लक्षात ठेवा, जपून चाललात तर हळूहळू आर्थिक स्थिरता मजबूत होईल. मीन राशीच्या मित्रांनो, या महिन्यात शरीर आणि मन दोन्हींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 13 मार्च नंतर ऊर्जेत थोडी चढउतार जाणवू शकते, म्हणून पुरेशी झोप, पुरेसा पाणी आणि नियमित दिनक्रम ठेवा. मंगळामुळे उत्साह वाढेल, पण अतिताण घेऊ नका. संतुलन राखलं तर आरोग्य तुमच्या बाजूने राहील. मीन राशीच्या मित्रांनो, हा महिना भावनिक जवळीक वाढवणारा आहे. महिन्याच्या सुरुवातीला प्रेम आणि समजूत वाढते, पण 21 मार्चपर्यंत लहान गैरसमज होऊ शकतात. इथे तुमचा धीर कामी येईल. 26 मार्च नंतर परिस्थिती अचानक तुमच्या बाजूने वळताना दिसू शकते. मनातील गोष्टी स्पष्टपणे व्यक्त करण्याची हिंमत वाढेल. नात्यांमध्ये ऊब आणि विश्वास हळूहळू मजबूत होताना जाणवेल. जर तुम्ही मनापासून संवाद साधलात तर नात्यांमध्ये गोडवा परत येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मार्च महिना तुमच्यासाठी पुनरावलोकन आणि लक्ष केंद्रित करण्याचा आहे. 21 मार्चपर्यंत जुने विषय पुन्हा पाहणे फायदेशीर. 11 मार्च नंतर समज वाढते, एकाग्रता तीक्ष्ण होते. बहुकार्य टाळा, नियोजन पाळा. सातत्य ठेवलं तर चांगले निकाल शक्य आहेत. मीन राशीच्या मित्रांनो, मार्च 2026 हा महिना तुम्हाला शिकवतो चिंतन, शिस्त आणि आंतरिक वाढ. सुरुवात थोडी मंद वाटू शकते, पण धीर ठेवला तर पुढील काळ तुमच्या बाजूने फिरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सदस्य व्हा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता. धन्यवाद.